विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शाह मुंबईमध्ये येणार। आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीमध्ये बैठक। छत्रपती संभाजीनगरमधील शहांसोबतच्या बैठकीत जागा वाटपाबाबत तत्वतः चर्चा झाल्याची माहिती। अजूनही 90 विधानसभा मतदारसंघांबाबत महायुतीमध्ये तिढा। याबाबत चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा मुंबईमध्ये बैठक। तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। मतांसाठी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून थोरातांची विखेंवर टीका। मतांसाठी दहशत ठेवण्याची वृत्ती बरोबर नसल्याचा थोरातांचा टोला। काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली। पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात। खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करताच आदिवासी समाज आक्रमक। आज आष्टीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करणार। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य महाराष्ट्र दौऱ्यावर। आजपासून 3 दिवस बैठका घेणार। 5 ऑक्टोबरला राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर। राज्यभरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा महत्त्वपूर्ण दौरा। आदित्य ठाकरे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, मंडणगड भागामध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर। अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। अजित रानडेंच्या याचिकेवरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती महेश सोनक आणि कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये। उपोषणादरम्यान जरांगेंची प्रकृती बिघडली होती। उपोषण मागे घेतल्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात। त्यांनी उपोषण सोडलं ही चांगली गोष्ट, पण त्यांनी उपोषण का सोडलं? सरकारनं त्यांना कोणतं आश्वासन दिलं माहित नाही। कोर्टाच्या निर्णयाबद्दल काही वाचलंही नाही। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला 41 दिवस पूर्ण। श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून माजी पीएसआय सूरज आगेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। आगेंनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिल्याची माहिती। बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी अक्षयची आई आणि भावाची बदलापूर पोलीस ठाण्यात धाव। बदलापूर एन्काउंटर प्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा सीलबंद अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश। घटनेमध्ये सहभागी सर्व पोलिसांचे सीडीआरही सादर करण्याचे निर्देश। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या नातेवाईकांना धमक्या। याचिकाकर्ते आणि अण्णा शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। सततच्या पावसामुळे सोलापूर कर्नाटक सीमावर्ती भागातील तडवळ गावाजवळील रेल्वे रूळ खचले। त्यामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या 8 रेल्वे गाड्या अंशतः रद्द, तर काही गाड्यांच्या मार्गात बदल। भंडाऱ्याच्या जांभोरा गावामध्ये 51 जणांना अन्नातून विषबाधा। साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजीमध्ये पाल पडल्यानं ही विषबाधा झाली। पितृपक्ष सुरू असल्यानं भाजीपाला महागला। चवळी गवार 120 तर पडवळ 200 रुपयांवर। किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमती दुप्पट। पालेभाज्याही महागल्या। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूपच्या हनुमाननगर परिसरामध्ये दरड कोसळली। एका घरावर ही दरड कोसळल्यानं महिला जखमी। घरातील साहित्याचंही नुकसान। संततधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून 37,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम असल्यानं 553 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात काल मुसळधार पाऊस। पालीमध्ये मुख्य बाजारपेठेतील खडकाळी आणि प्रबुद्धनगर जवळील घरांमध्ये पाणी शिरलं।
मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे आणि पालघरमधल्या शाळांनाही आज सुट्टी. हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी. पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश. आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणीसाठा. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची उसंत. मात्र दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईची तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा सुरळीत. काल पावसामुळे लोकल सेवा खोळंबली होती. मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं रस्ते वाहतूकही सुरळीत. काल अनेक ठिकाणी पाणी भरल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणं टाळा. प्रशासनाचं आवाहन. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2161 अपघात. 202 प्रवाशांनी जीव गमावला. आकडेवारीनुसार दिवसाला 3 अपघात. सर्वाधिक अपघात नागपूर रेंजमध्ये. रत्नागिरी सिंधुदुर्गात 2 दिवसांपासून पावसाचा जोरदार सरी. त्यामुळे भात शेतीला फटका बसण्याची शक्यता. आज पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्याला हवामान खात्याचा आज ऑरेंज अलर्ट. काल झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी शेतात पाणी. काढणीसाठी आलेल्या कापूस, सोयाबीन आणि मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. तासगाव तालुक्यात सावळस परिसरात काल पुन्हा अतिवृष्टी. उडीद, भुईमुगासह पिकं पाण्याखाली. पिकं कुजून जाण्याच्या स्थितीत. तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. नालासोपाऱ्याच्या बावशेत पाड्यामध्ये दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. नंदुरबार शहरात शासनाकडून मिळणारी भांडी आणि इतर साहित्याचा किट घेण्यासाठी महिलांची गर्दी. अनेक महिलांचा आठवड्याभरापासून मुक्काम. त्यामुळे यंत्रणेविरोधात नाराजी. गावातच लाभार्थ्यांना साहित्य वाटप करा अशी मागणी. सह्याद्री फिल्म्स निर्मित 1 नंबर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आमिर खान, राजकुमार हिराणी, आशुतोष गोवारीकर, अभिजात जोशी यांच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित. पाचकळशी समाजाच्या खाद्य संस्कृतीवर डॉक्टर सोनल मुद्राळे यांनी लिहिलेल्या सोल फूड या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन. मुंबईमध्ये अद्वैत थिएटर नाट्य संस्थेतर्फे समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. अभिनेता भाऊ कदम आणि मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांना यंदाचा पुरस्कार प्रदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.